नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील तिसरी कविता ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो हे शिकणार आहोत. सुरुवातीस आपण आपल्या कवितेच्या टायटलकडे, शीर्षकाकडे पाहणार आहोत. द टायटल ऑफ द पोएम इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. हिअर in the title, writer has used kindest word. It is a adjective, but here we know that it is a third form of adjective. Every adjective has three forms like positive, comparative and superlative. In this poem, in the title, superlative form of adjective kindest has used. We are going to understand some adjectives and their positive, comparative and superlative forms. Look, like the word kind, kinder and kindest, healthy, healthier, healthiest, then near, nearer, nearest, early, earlier, earliest, small, smaller, smallest, fat, fatter, fattest, fast, faster, fastest, high, higher, highest. These are some examples of positive, comparative and superlative forms of adjective. I request all you students to collect more and more such examples and write them in your notebook and memorize all of them. आपण असे अनेक ॲडजेक्टिव्ह आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्या ॲडजेक्टिव्हला पाठ करायचा आहे, त्याचे रूप पाठ करायचे आहेत, त्यांचा अर्थ पाठ करायचा आहे आणि त्यांचा वाक्यातला उपयोगसुद्धा पाहायचा आहे. आणखी एक नियम मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण ह्या टायटलमध्ये पहा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो असं सांगितले. काइंडेस्ट ह्या विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी, डिग्री फॉर्मपूर्वी, सुपरलेटिव्ह फॉर्मपूर्वी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. म्हणजे आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे की इंग्लिशमध्ये जेव्हा जेव्हा विशेषणाचे तिसरे सुपरलेटिव्ह फॉर्म, तिसरे रूप वापरले जाते, सुपरलेटिव्ह रूप वापरले जाते, त्यावेळी त्याच्या अगोदर द हे आर्टिकल नक्की वापरावे. ठीक आहे, तर आता आपण आपली कविता सुरू करणार आहोत. कवितेची पहिली ओळ, पहिला स्टांजा. प्रत्येक स्टांजा हा 2 ओळीचा आहे. आपल्याला तो प्रत्येक स्टांजा पाहायचा आहे. बघा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ह्या ठिकाणी 2 ओळीचा एक स्टांजा आहे. आपल्याला दिसते की या दोन्ही ओळीच्या शेवटी KNOW नो आणि GROW ग्रो अशा प्रकारचे 2 शब्द वापरलेले आहेत. जे शब्द रायमिंग शब्द आहेत, एकमेकाचे रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजे लेखकांनी, कवीनं ह्या कवितेमध्ये प्रत्येक स्टांजामध्ये रायमिंग शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. Here poet says us that trees are the kindest thing that he knows. लेखक असं सांगायला, कवी असं सांगायला की झाडे ही अतिशय दयाळू गोष्ट आहेत जी त्याला माहीत आहे. झाडे ही अतिशय दयाळू एक प्रकारची बाब आहे जी त्याला माहीत आहे. कशामुळं? कारण की दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कधीही कुणालाही काही इजा करत नाहीत. हार्म म्हणजे इजा करणे. ते कुणालाही काही इजा करत नाहीत. ते काय करतात तर सिम्पली ग्रो, ते शांतपणे वाढतात. त्यांच्यामुळे कुणालाही काही इजा होत नाही. म्हणून लेखकाला असं वाटते की झाडे हे अतिशय काइंडेस्ट आहेत, दयाळू आहेत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. आणि काय करतात रे झाडे? तर ते सावली पसरवतात. कोणासाठी? फॉर स्लीपी काउज. ओके.
मीन्स इन दिस वे ट्रीज सर्व ॲनिमल्स लाईक काऊज. गायीसारख्या प्राण्यांसाठी झाडे आपली सावली पसरवतात. त्याच्यानंतर काय, अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. हिअर द मीनिंग ऑफ बाउज इज रिटन ॲट हिअर. लुक दिस मीनिंग बाउज. हिअर द रायटर हॅज मेन्शनड बाउज मीन्स ब्रँचेस. ओके, आय हॅव अंडरलाईन दॅट वन. मी तिथं खून केलेले आहे, आपण बघू शकता मार्जिनमध्ये आपल्याला दिला आहे शब्दाचा अर्थ. ब्राउज मीन्स ब्रँचेस. ब्रँचेस म्हणजे काय तर फांद्या. लेखक असं सांगायला की झाडे काय करतात तर पक्ष्यांना गोळा करतात. कुठं, त्यांच्या फांद्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे झाडे पक्ष्यांसाठी सुद्धा उपयोगी पडतात. आपल्याकडं मार्जिनमध्ये एक प्रश्न विचारला आहे बघा. हिअर आय एम गोइंग टू सर्कल इट. बघा इथे सर्कल करतो आहे मी. तो प्रश्न आहे, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. झाडे कशा प्रकारे पक्ष्यांना आणि प्राण्यांना काय करतात, सेवा करतात, त्यांची कशा प्रकारे सेवा करतात. तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगताना सांगावं लागेल की बर्ड्स प्रोव्हाइड शेड टू द काऊज अँड दे गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. इन दिस वे trees serve birds and animals. Okay, then come to the next stanza. They give us fruit in leaves above and wood to make our houses of. Okay, look this. याच्यानंतर लेखकाने सांगितले की झाडे कशा प्रकारे आपल्याला उपयोगी पडतात. याच्या अगोदर पक्ष्यांना आणि प्राण्यांच्या बाबतीत लेखकाने एक एक उदाहरण दिले. आता इथं पोएट काय करायला आहे तर माणसांविषयी हाऊ ट्रीज आर युजफुल टू ह्युमन्स. ओके, कशा प्रकारे ते माणसांना उपयोगी असतात त्याच्या बाबतीत लेखक काय करायला आपल्याला सांगत आहे. तर काय सांगत आहे लेखक की ते झाडे दे गिव्ह अस फ्रूट. ते आपल्याला फळे देतात. बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झाडांचं सगळ्यात मोठं काम उपकार आपल्यावर आहे की ते आपल्याला फळे देतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे, इन लिव्ज अबव. वरती पानांमध्ये त्या झाडांची फळे लपलेली असतात आणि अशा प्रकारे पानांमध्ये ते आपल्याला लपलेली काय करतात, फळे देतात. अँड वूड टू मेक आवर हाऊसेस ऑफ. आणि आपली घरं तयार करण्यासाठी काय पुरवतात तर लाकडं पुरवतात. त्यांच्यामुळे आपल्याला घरं बनवण्यासाठी लाकूड मिळते. बरोबर आहे का. आजही ग्रामीण भागामध्ये जे घरं बनलेले असतात त्या बहुतेक घरामध्ये लाकडाचा खूप वापर केलेला असतो असं आपल्याला दिसून येतं. जुन्या काळी जे घरं सगळे तयार व्हायचे ते सगळे घरं जास्तीत जास्त लाकडांचा वापर करून तयार केलेले असायचे. जसं जसं आधुनिक विज्ञानाची प्रगती होऊ लागली तसं तसं सिमेंट आणि स्टीलचा वापर वाढला आणि मग झाडांच्या लाकडांचा वापर कमी झालेला आपल्याला दिसतो. पण तोपर्यंत मनुष्य राहण्यासाठी काय करायचा तर अशा प्रकारे लाकडापासून बनलेली घरं वापरायचा. ठीक आहे. याच्यानंतर लेखकाने काय सांगितले, अँड लिव्ज टू हार्म ऑन अँड लिव्ज टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. ओके, हिअर the writer now takes our attention towards another aspect. The aspect is what is that aspect? Here writer takes our attention towards a festival that is a Halloween. Okay, what is the festival about? हा सण कशाविषयी आहे रे तर बघा, हा आपल्या देशामधला सण नाही आहे. हा पाश्चात्य देशामध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे हॅलोईन. आपल्याला त्याचा अर्थ इथं दिलेला आहे की फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्वड इन वेस्टर्न कंट्रीज. एक ऑटमच्या ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये जो सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या काळामध्ये असतो साधारणतः युरोप खंडामध्ये, तर त्या काळामध्ये असलेला हा एक सण हॅलोईन नावाचा सण आहे. त्याच्याविषयी लेखक आपल्याशी आता काय करत आहे, बोलत आहे. लेखक काय सांगतो की ह्या सणाच्या वेळी युरोपामध्ये
थंडी दूर व्हावी म्हणून झाडाची पानं काय करतात, जाळतात. मग हे झाडाची पानं जाळण्यासाठी सुद्धा झाड आपल्याला काय करतं, अशा प्रकारे पानं पुरवतं. ओके. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंगमध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये, दुसरा ऋतू आहे, त्या ऋतूमध्ये काय तर न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, नवीन कळ्या ह्या झाडाला येतात. ओके. अशा प्रकारे लेखक इथं झाडांचं वर्णन करत आहे. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. बीम्स म्हणजे रेज, किरण. इथं अर्थ दिलेला आहे आपल्याला. लेखक सांगायला की झाडं पहिली असतात. दे आर द फर्स्ट वेन डे बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. उगवणाऱ्या सूर्याची जी किरण आहेत त्यांना स्पर्श करणारी सर्वात पहिली कोण असतील तर ती झाडं असतात, कारण की ते आपल्यापेक्षा उंच असतात. त्याच्यामुळे अर्थातच सूर्याची किरण ही आपल्यापेक्षा सुद्धा अगोदर कुणाला स्पर्श करतात तर झाडांना स्पर्श करतात. ठीक आहे. अशा प्रकारे लेखकाची कल्पना आहे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. नॉट ओनली दे आर द फर्स्ट ॲट द मॉर्निंग बट दे आर द लास्ट ऑल्सो. ओके. ते शेवटी काय सांगितलं लेखकाने की रात्र ज्यावेळेस होते त्यावेळेस ही झाडेच असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आपल्या स्वतःच्या फांद्यामध्ये जे काय करतात, प्रकाशाला सामावून घेतात. एक प्रकारे जणू काही प्रकाश पूर्ण आपल्या फांद्यामध्ये ते काय करतात, कैद करतात, असं लेखकाला सांगायचे. फेन दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट फेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. ज्यावेळेस इव्हिनिंग चेंज होते कशामध्ये, नाईटमध्ये, म्हणजे संध्याकाळचं रूपांतरीमध्ये होतं. अशा वेळेला ही झाडच असतात जे काय करतात, आपल्याला अशा प्रकारे अंधाराच्या वेळेला प्रकाश स्वतःमध्ये सामावून घेतात, असं लेखकाला सांगायचे. इथं सुद्धा बघा लाईट आणि नाईट ह्या दोन शब्दांचं रायमिंग झालेलं आहे. त्याच्यावरच्या स्टांजामध्ये बिगन आणि सन ह्या दोन शब्दाचं रायमिंग आहे. त्याच्यावरच्या स्टांजामध्ये हॅलोईन आणि ग्रीन अशा दोन शब्दाचा रायमिंग आहे. त्याच्या अगोदर अबव आणि ऑफ इथं रायमिंग थोडी होत नाही आहे. बघा काऊज आणि बाऊज इथं मात्र रायमिंग होत आहे. ओके. त्याच्यानंतर बघा पुढचा स्टांजा. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. ओके. हिअर द वर्ड ड्राउझी हॅज कम. ड्राउझी म्हणजे स्लीपी. ड्राउझी म्हणजे काय तर स्लीपी. बघा इथं आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. ड्राउझी म्हणजे स्लीपी म्हणजे झोपेला आलेली. बघा हम अ ड्राउझी ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीत. अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. बघा दोन शब्दांचे अर्थ आपल्याला इथं दिलेले आहेत. पहिला आहे ड्राउझी. ओके. हिअर आय एम गोइंग टू अंडरस्टँड दिस अंडरलाईन. हिअर इज अ ड्राउझी. ओके. ठीक आहे. देन द सेकंड वर्ड इज ललबाय. हिअर यू कॅन सी. ओके. हां. ड्राउझी अँड ललबाय, टू वर्ड्स आर हिअर. ॲक्च्युली ड्राउझी इज अ ॲडजेक्टिव्ह ऑफ ललबाय. इथं आपल्याला दिसते की ड्राउझी हा शब्द काय आहे, ह्या ललबाईचा ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. म्हणजे लेखक असं सांगायला आहे की अँड वेन मून फ्लोट्स ऑन द स्काय. ज्यावेळेस आकाशामध्ये चंद्र असतो त्यावेळेला काय दे हम, ते आपल्यासाठी म्हणून एक काय करतात, आपल्याला झोप यावी, माणसांना झोप यावी म्हणून एक प्रकारची अंगाई गीत गातात. हम म्हणजे गाणे, गुणगुणणे. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. बघा कुणासाठी गाणे गातात तर त्या लहान झोपणाऱ्या मुलासाठी ते एक प्रकारे अंगाई गीत गातात. त्याच्यामुळे तो सांगतोय की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणून लेखक सांगायला की मला असं म्हणायचं आहे की ट्रीज हे काय आहेत तर अतिशय दयाळू अशी एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वांवर काय करतात, दया करतात. अशा प्रकारे ह्या कवितेचे पोएट हॅरी भेन यांनी आपल्यासमोर ही कविता काय केलेली आहे, मांडलेली आहे. ओके. हिअर in this way we have understood this poem as well as the meaning, line to line meaning of this poem. Okay. You can say many things about the tree. आपण खूप काही ह्या ट्रीज विषयी सांगू शकतो. ओके. ट्रीज आर द लिव्हिंग थिंग्स दॅट नेव्हर हार्म टू अनदर लिव्हिंग थिंग्स. अशा एक प्रकारे एक लिव्हिंग थिंग्स आहेत की ज्या काय करतात, कधीही दुसऱ्यांना हार्म करत नाहीत. ओके.
त्याच्यानंतर आपल्याला काय सांगता आले की दे आर रिअली हार्मलेस. ओके, वेअर ॲज दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स. त्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सला काय करतात, उपयोगी पडतात. मग कुणीही असो ऑन द अर्थ, एव्हरी लिव्हिंग थिंग गेट हेल्प फ्रॉम ट्रीज. प्रत्येक लिव्हिंग थिंगला या झाडांपासूनच काय होते, मदत मिळते. शिवाय आणखी काय करतात रे त्या, तर दे मेंटेन द बॅलेन्स ऑफ द नेचर. म्हणजे ह्या नेचरचं बॅलेन्ससुद्धा काय करतात, झाडेच काय करतात, मेंटेन करतात. ओके, झाडे आहेत म्हणून आपल्या नेचरचं बॅलन्स मेंटेन आहे. दे कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. काय करतात तर एन्व्हायरमेंटला क्लीन ठेवतात, प्युअर ठेवतात. ओके, दे आर व्हेरी हेल्पफुल टू द अर्थ अँड द लिव्हिंग बिंग्स ऑन द अर्थ. सो दे आर रिअली हेल्पफुल अँड हार्मलेस. म्हणून खऱ्याच प्रकारे ते काय आहेत, हेल्पफुल आहेत, शिवाय हार्मलेस आहेत, आपण असं सांगू शकतो. बरोबर आहे. अशा प्रकारे ह्या कवितेमध्ये लेखकाने काय केलेलं आहे, कवीने काय केलेलं आहे, तर आपल्याला झाडांचं महत्त्व आपल्यासमोर ह्या कवितेच्या माध्यमातून काय केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. आपणसुद्धा ही कविता शिकल्यामुळे झाडांविषयी कृतज्ञता पाळली पाहिजे. झाडांविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारचा चांगला भाव, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड नेहमी ठेवले पाहिजे. वी शूड ट्राय टू इन्क्रीज द मोर अँड मोर ट्रीज. ओके, टू प्लॅन्ट मोर अँड मोर ट्रीज. जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, आणि ह्या सगळ्या झाडांचं रक्षणसुद्धा केलं पाहिजे. ओके, थँक्यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. ओके.